असंच बघताय का बिग बॉस? मला असं बघायची वेळ आली राव. काय चाललंय काय तेच कळण झाले. टास्क म्हटलं की टास्कप्रमाणे घ्या रे. कसला राडा घालताय आणि त्यात नाव घ्यायला नको पण प्रत्येक वेळी तेच येते ती तन्वी. अरे तुला मिळालं नाही की रडायची काय गरज आहे? आणि जरासा आवाज बारीक ठेव, आम्ही पण माणसंच आहे. अक्षरशः सांगतो, जितकं चांगलं बिग बॉस बघायला मिळायला लागलं आहे तितकाच आवाज पण वाढतो आहे आणि प्रत्येकाचं नुसतं किच किच किच. अरे जरा माणुसकी दाखवा, जरा तरी थोडंसं नीट वागा. जाऊ दे, आपण करतोय बिग बॉस एपिसोड 4 आणि 5. म्हणजे ज्या एपिसोडमध्ये 2 एपिसोडमध्ये हे टास्क कंप्लीट झाले, एक टास्क कंप्लीट झाला तर कॅप्टन्सीचा, तो आपण आता रिव्ह्यू करते. पहिल्या दिवशी काय झालं, सुरुवातच किचनपासनं भांडणं. म्हणजे ह्या तन्वीला माणूस लागत नाही, वेळ लागत नाही, कोणी समोर असले की चालूच. दुसरी गोष्ट, दीपाली सय्यद मॅडमांनी किचनमध्ये काहीतरी काम करतो आहे, ही गेली तिथं मदत करायला आणि त्याच्यावरून दोघींचं चालू झालं. ऐकून घ्यायची कोणाचीही मनस्थिती नाही. दीपाली मॅडम पण ती गेल्यानंतर त्या चालू झाल्या. म्हणजे अक्षरशः तुम्हाला भांडणच करायचे म्हणून बिग बॉसमध्ये आला आहे की तुम्ही गेम खेळायला आला आहे हेच मला कळण झाले. राहिला विषय, परत पुढे गेले तर ते ग्रुपिसिझमचा विषय. ग्रुपिसिझममध्ये तुम्ही ग्रुप करायला लागलाय. आता ग्रुप पण असे व्हायला आलेत की हे लोक मापं काढत बसतात एकमेकाची मागं आणि मागे वागतात, पुढे वागतात. तुम्हाला खरं सांगतो, बिग बॉसमध्ये ना ॲक्च्युअलमध्ये माणसांचा स्वभाव कळतोय आणि तोंडावरती हे आणि मागे गेले की हा असा करते तो तसा करते. आणि मला काय म्हणायचं आहे, तुम्ही थोडं तरी स्पोर्टिझम दाखवा. एकमेकाला नावं ठेवताय, मागं ठेवताय, पुढं तर काय बोलत नाही. किती छान छान गोड वागताय आणि एखाद्याला तुम्ही मागं बोलताय. तुम्हाला बघायला रे महाराष्ट्र. खरं सांगतो, माझं जरासं नाही पहिल्या 2 एपिसोडमध्ये विशाल कोटेंबाबत मत वेगळं होतं, पण मला आता थोडं विशाल कोटेंबाबत सिंपत्ती किंवा त्याच्या साईडने मी जातोय असं होईल. कारण करण सोनवणे हा जसा गेम खेळतोय तो मला थोडासा पटत नाही आहे. आणि राहिला विषय विशाल कोटेंचा, तर तो खूप चांगला गेम खेळतोय. तो पहिल्यापासून बिग बॉसमध्ये गेम खेळून आता आला आहे, त्याचा एक्सपिरियन्स म्हणा किंवा त्याच्या वागण्याची पद्धत, तो चांगला खेळतोय. आणि हे लोक त्याला नारद मुनी म्हणालेत. अरे भाई, तुम्हाला नारदच व्हायचं आहे पण गेममध्ये, नॉट की तुम्ही असं ओठ्यानं ओरडला. आणि सगळ्यात हुशार कोण आहे माहिती आहे आपल्या बिग बॉसच्या ह्या एपिसोडमध्ये की ह्या सीझनमध्ये? सगळ्यात पहिलं नाव असेल तर कोणाचं माहिती आहे का? न बोलून शानी सोनाली. दुसरा विशाल कोटेन. तिसरं कोण माहिती आहे का? प्राजक्ता शुक्रे. आणि ती या एपिसोडमध्ये कॅप्टन झाली. तुम्हाला पटते? ती कॅप्टन झाली. न बोलून शाने असणारे कॅप्टन व्हायला लागलेत. आणि तुम्ही कॅप्टनसाठी दंगा करा, ओरडा रडा, नाही फरक पडणार आहे. तुम्हाला शान व्हायचं आहे आणि नारदमुनी व्हायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये नारद ही 4 लोक आहेत आणि त्यातल्या सगळ्यात हुशार मला असं वाटतं राकेश बापट आहे. हा व्यक्ती न बोलून आलोय, पिकनिकला आलोय असं त्यांची चर्चा चालू होती, त्यातनंच मी ऐकलं. पण पिकनिकला आलोय आणि हा टास्क खेळतोय, तुम्हाला कळत नाही आहे. पण तुम्ही काय करताय, नुसतं भांडलं, फुटेज खाल्लं म्हणजे झालं नाही. तो व्यवस्थित सगळ्यांना घेऊन खेळायला लागला आहे. हे 4-5 लोक आहेत ना, हे लोक त्या लेवलचे आहेत, त्या लेवल ते आपले मेंटेन करायलेत आणि गेम पण चांगला खेळालेत. हे तुम्ही बघा. बाकीचे राहिले अनुश्री माने, ती डान्सर राधा पाटील, त्यानंतर आपला सागर कारंडे. अरे त्याचा तर आवाज बसला आहे. अरे काय गरज आहे ओरडायची, इतका आवाज बसूस तोपर्यंत. आता आवाज बसला आहे त्याचा. दुसरी गोष्ट ही तन्वी आणि आता कोणमध्ये ती रुचिता. ह्या रुचिताला तर की नाही, म्हणजे ठीक आहे जरा आता आले आवाक्यात आवाज कमी आहे, पण हे 5-6 लोक आहेत ना, ह्यांनी नुसतं फुटेज करायचं ठरलं आहे आणि वादावादी करायचं ठेवले आणि ह्याच्यामुळे तुम्ही बाहेर जाणार आहे. आणि जे बोलत नाही आहेत ते लोक पुढे जाणार आहेत. हे तुम्हाला लक्षात येत नाही आहे. ते आपला गेम खेळाले, त्यांनी ग्रुप केला आहे, ते लोक सेट झाले. तुम्हाला आता सेट व्हायचं आहे. तुम्ही मेंटली थोडंसं स्टेबल व्हा, ही माझी अपेक्षा आहे. राहिला विषय टास्कमध्ये झटापटी ही गोष्ट होणार, धडकी तुम्हाला ढकलाढकली या गोष्टी होणार. त्याच्यावरून भांडण्यात काय पॉईंट आहे? तिथं पण ती तन्वी, अरे काय तो मेलो ड्रामा, किती रडणार आहे? प्रत्येक गोष्टीला रडून नाही मला पाहिजे. तू बारकी पोरगी आहे का? भले तुझ्याकडे सगळ्या गोष्टी पहिल्यापासून मिळाल्या असतील, पण तू लहान मुलगी आहे का? तुला नाही टास्क मिळाला, नाही कॅप्टन्सी मिळाली. आणि लांडग्याचा प्रश्न असे नाही एवढा ना की कॉमन प्रश्न असतील. आणि महत्त्वाचं काय, रिॲक्ट तू झाली, तुला तिनं अनुश्रीनं पकडलं. इट्स अ गेम. आणि तुला रिॲक्ट व्हायचं नव्हतं त्यावेळी. तू रिॲक्ट झाली, समोरच्या आरशात दिसली, तिनं पकडलं, झाली बाजूला. काय रडून मिळणार आहे? प्रत्येक गोष्टीला रडा. मला वाटते
ह्या विकेंडला रितेश दादा शाळा 100% हिचे घेणार आणि इथं मीच घ्यायला लागलो तर ते तर काय सोडणार आहेत. ओव्हरऑल तुम्ही जर सगळे एपिसोड बघितला तर तन्वीनं ह्यावेळी फुटेज खायचा प्रयत्न केलेला आहे. रडारडी असे ना, भांडणं असे ना, पण तिनं खायचा प्रयत्न केलेला आहे. अशानं तुमचं कॅप्टन्सी पद मिळणार आहे असं नाही. तुम्हाला संयम दाखवायचा आहे, टेम्परमेंट दाखवायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये प्राजक्ता शुक्रे तिनं आपला गेम खेळला, ती कॅप्टन झालेली आहे. मस्त तिला तिची रूम मिळालेली आहे, सेपरेट बाथरूम मिळाले, एन्जॉय तुम्ही केला, सगळं झालं. आता त्या टास्कवरनं प्राजक्ताचं आणि त्या रुचिताचं त्या भांडी धुणं, अरे जो टास्क आहे तो करायला पाहिजे, जो कॅप्टन सांगतो ते ऐकलं पाहिजे. एकंदरीत काय तर तुम्ही कॅप्टनचं पण ऐकलं पाहिजे, तुम्ही टास्क पण केला पाहिजे. आणि ओमकार आणि विशाल कोटियन, अरे तो सरेंडर करतोय. विशालला पण कळलं पाहिजे की कुठं गोष्ट वाढवायची आणि कुठं नाही. त्याचं पण ते चुकलं आहे की तो म्हणतोय माझी चूक झाली, मी काढून टाकलं आहे, मी जाऊन बघून आलो आणि तो बघितलाही होता. थोडंसं त्यानं मग स्वतःवर काबू घ्यायला पाहिजे. त्याला आता तिथं राडा करायचा होता, पण तो राडा तो करू शकलेला नाही आहे, कारण सरेंडर केलं होतं ओमकारनं. आणि ही एक चांगली गोष्ट मला वाटली ओमकारची, की ठीक आहे, पण त्याचा जो बिहेव होता तो पण चुकला होता ओमकारचा, की ज्या पद्धतीने तो म्हणला की नाही मी केलं आहे. हां ठीक आहे बाबा, मी केलं आहे, पण मी शोधतो जाऊन आणि हे करतो. हे ह्या भाषेत त्यानं बोलायला हवं होतं, ही अपेक्षा होती. पण ठीक आहे, जो राडा होणार तो थांबला, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि या सगळ्यात तुम्हाला खरं सांगू, डिवचून द्यायचं काम कोणाला चांगलं जमते? आलं का नाव लक्षात आलं? सोनोने वहिनी साध्या नाही आहेत. सोनोने वहिनी कळ काढणार आहेत. हे कधी तुम्हाला आत्ता कालच्या एपिसोडमध्ये बघायला मिळालं असेल. अरे काय करत आहे तुला? बस की ग, कशाला कळा काढत बसतो सगळ्यांच्या? तुला बाहेर पडायचं आहे का असंच कळा काढून? जरा असं सोनोने वहिनीने टेम्परमेंट स्वतःचं पण सांभाळावं आणि उगाच काळा काढू नये लोकांच्या. असा काहीसा हा एपिसोड होता. मी सांगतो, हे 2 दिवस कालचा मला व्हिडिओ करता आला नाही, का तर मी पूर्ण टास्क कंप्लीट झाल्यानंतर हा व्हिडिओ करणार होतो. तर ह्या 2 दिवसात मला हे ऑब्झर्व करता आलं की तुम्ही बिनकामाच्या काळा काढायला जाऊ नका, तुम्ही तुमचा गेम खेळा. राहिला विषय आपले ह्यांना पण मी सांगेल, आपले सागर कारंडे सर, तुमचा आवाज बसला आहे आता तरी जरा. आणि चुकलं होतं रुचित ह्याचं तन्वीनं त्यांच्या गेम बाबतीत बोलायचं होतं, त्यांच्या प्रोफेशन बाबतीत बोलू नये, हे माझंही मत आहे. तर हे सगळं एकंदरीत ह्या 2 एपिसोडमध्ये झालं. तर ह्या एपिसोडला मी 4 रेटिंग देईल. कसं आहे, 5 पैकी 4. कारण जितका एंटरटेनिंग होता 2 दिवस, हे 2 दिवस गेले, तितकं एंटरटेनिंग मला वाटले. आणि खूप चांगलं हे लोक गेम खेळले. त्यातनं रुचिता ही प्राजक्ता शुक्रे कॅप्टन झाली, याबद्दल तिचं धन्यवाद. तर भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. बाय बाय.